इंदिरा संत यांच्या मृदगंध या ललित लेख संग्रहातून अंगार तुच्छतेचा. यत्र यत्र धुम तत्र तत्र वह्नी हे सूक्त मी इंटरमध्ये असताना तर्कशास्त्राच्या तासाला शिकले. त्यावेळी आम्हाला प्रोफेसर दामले हा विषय शिकवत. खरे म्हणजे हा विषय अतिशय मनोवेधक विचाराचे शास्त्र ते, पण वर्गात फार कंटाळवाणे होत असे. विद्यार्थी बेधडक वर्गातून निघून जात, मुलीही तास चुकवत, पण आम्हाला ते जमत नव्हते, कारण आम्ही वसतिगृहात राहत होतो आणि प्रोफेसर दामले आमच्या वसतिगृहाचे रेक्टर होते. केवळ वृक्षशास्त्राची ती कडूगोळी तासभर चघळत बसताना नको होऊन जाई, पण मध्ये मध्ये असे काही छान मिळाले की आम्ही ते जपून ठेवत असू. वाटेल तिथे त्या सुक्ताचा वापर करून करमणूक करून घेत असू. कधी असा संवाद होई, अगं काल संध्याकाळी जिमखान्यावर मला तीही भेटली. मग बरोबर, करेक्ट. यत्र यत्र धुम तत्र तत्र वह्नी. कधी भरलेले वर्ग ओलांडून जात असताना आतील प्रोफेसरांचे शब्द ऐकू येत. दॅट्स वाय असे शब्द आले की म्हणायचे, यत्र यत्र दॅट्स वाय शब्द, तत्र तत्र गोकाक महाभाग. पण आज जे हे सूक्त मनापुढे आहे ते वेगळ्याच कारणासाठी, एका सामाजिक समस्येसाठी. आपल्या अवतीभोवती अनुभव असतात, त्यातून या समस्या आपल्याला जाणवतात. त्यासाठी आपण काही समाजशास्त्री असावे लागत नाही, किंवा गणन करून निर्णय काढणारे संशोधकही असावे लागत नाही. भात शिजला की नाही हे ठरवायला प्रत्येक शीत कुठे तपासून बघावे लागते. त्याच न्यायाने एकदा सकाळी सकाळी बागेला पाणी घालायला म्हणून एक मुलगा दाराशी आला. लांब चड्डी, फाटका बुशकोट, अनवाणी पायाचा असा शिवाजी. 9-10 वर्षाचा वाटणारा तो 15 वर्षाचा होता. काळा सावळा पण तरतरीत होता. हौशी दिसला. लगेच अवजारे घेऊन आपल्या कामाला लागला. डोक्यातून थंडी किती जाणवत होती, पण त्याला सवय दिसली. सुधाने त्याला अनीचा स्वेटर, बुशकोट, चपला दिल्या. त्याने तो अतिशय खुश झाला. कडक चहा तोंडाला लावला की रिकामा करूनच खाली ठेवायचा. दिलेल्या पाव बिस्किटातील लहानसा तुकडा कुत्र्यासाठी खिशात टाकायचा. माझी बागेत शतपावली घालण्याची वेळ आणि त्याची पाणी सोडण्याची वेळ एक होती. त्यामुळे आमच्या गोष्टी चालत. त्यातून समजले हे 6 जणांचे कुटुंब मराठवाड्यातील दुष्काळात सापडलेले. आपले खेडे सोडून इथे येऊन स्थायिक झाले. सगळे गाव उसाच्या मळ्यांनी वेढलेले. तिथेच सगळे शेतमजुरी करत. आतापर्यंत शिवाजी शेळ्या राखणीचे काम करी. नुकताच तोही शेतमजुरी करत होता. त्याला रोज 7 रुपये मजुरी मिळत होती, म्हणजे चांगलीच होती. एकदा मी म्हटले, शिवाजी, तू खरं म्हणजे आता शाळेत असायचास, का नाही शिकलास? शिकून काय करणार अक्का? शिकायचं अनस 10वी झाली की नोकरी बघत हिंडायचं. आता बघा, मी रोज 7 रुपये कमावतो अन 3 वर्षांनी मला 10 रुपये रोजी मिळतील नव. वास्तवाच्या पायावर उभे राहून तो भविष्याचे वेध घेत होता. एकदा त्याने मोठ्या आनंदात मला सांगितले, मी माझा पगार बाईंच्याकडेच ठेवणार. त्यातनं मी पहिला 3 कपडाचे जोड घेणार, एक कुलूप किल्लीची टरंक घेणार, फर्स्ट क्लास रेडिओ घेणार, अन साहेब घेत्यात तसली सबनम, तसंच फणी, तेल, चामड्याच्या चेपला. मला हा मुलगा आवडला. पैशांचा उपयोग कसा करावा याची त्याला जाण होती. मी मुद्दामच विचारले, आणि सिनेमा रे? त्याने लगेच सांगितले, नाही बा,
दिसभर ढोरासारखं राबायचं आणि रातचं मुडद्यासारखं पडायचं. सिनेमा आम्हाला लागतच नाही. बाजाराच्या दिवशी आई 4 आणं देती. त्यात हॉटेलात चहा भजी घेतो कवा कवा. पुन्हा 4 महिन्यांनी गेले तेव्हा शिवाजी कामाला आला होता. पण त्या तरतरीत पोराचे अगदी चिपाड झाले होते. गाल बसून डोळे बटबटीत दिसत होते. बारीक पायांच्या गुडघ्यांच्या वाट्या ह्या मोठ्या दिसत होत्या. सुधा सांगत होती आईने त्याला आता विटांच्या भट्टीवर डोक्यावरून विटा व्हायला कामावर ठेवले होते. तो सकाळी एक वेळच पाणी घालायला येत होता. तुम्ही गरम चहा अन पाव बिस्कुट देता, त्यासाठी सकाळचं काम करतो म्हणतो. मला म्हणाला, या भट्टीवरच्या कामानं माझं खिळं मोकळं झालं अक्का. मान तर तुटाया आलती, सारं अंग असं फुटतया, झोप नाहीच. रोज बाईंच्याकडून गोळी घेतो, दुःख थांबायची. आता तो बोलायला लागला की विडीचा उग्र कडू दर्प जाणवत होता. एकदा 2 दिवस आला नाही. 3ऱ्या दिवशी आल्या आल्या मला म्हणाला, 2 दिवस झोपून होतो, ताप आला ता. काल दुपारी सिनेमा बघितला, शराबी, जक्कास आहे. आईनं तू आजारी असताना पैसे दिलेस मला? मी आश्चर्याने विचारलं. थू करत त्याने थुंकल्यासारखे केले. आई पैसे देणार? सकाळी आम्ही 4-5 पोरं जुगाराला बसलो. रुपया घावला अन काय, दुपारी सिनेमा. मी विषय बदलावा म्हणून म्हटले, अरे शिवाजी, पगारातनं काय कापडं घेतलीस? उद्या घालून ये की, आणि नवं काय घेऊन ये दाखवायला. त्याचे तोंड एवढेसे झाले आणि डोळ्यांत पाणी तररले. त्याने सांगितले होते त्याच्या आईने बापाने सांगितले म्हणून 4 पगारांची शेळी घेतली होती. पैसे मात्र बापाने दिले नाहीत. तो फक्त दारू घेतो आणि आईला रोज लाथांनी मारतो आणि एक दिवस घरात बांधून शेळी विकून सगळे पैसे दारूत घालवून आला होता आणि शेवटी निकराचा आवाज काढून म्हणाला, मला काय काय घ्यायला मिळायचं नाही अक्का. त्या जेलमधनं सुटल्याशिवाय काय खरं नवं बघा. शर्टाच्या टोकाला त्याने डोळे पुसले. त्याचे सांत्वन करायला माझ्याकडे शब्द कुठे होते. पायावर वीट पडून दुखावलेल्या आणि फडक्याने बँडेज बांधलेल्या पायाने त्याने पाणी घालणे सुरू केले आणि त्या पंच उष्यकालाच्या प्रसन्न हवेत मन मात्र अगदी मिटून गेले. आपल्या घराला तो जेल म्हणाला होता. त्याच्या मनात आणि काय होते. त्यानंतर तो कामाला आला तर आला, नाही तर नाही असे करत होता. मी इकडे परतल्यावर सुधाचे पत्र आले. त्यात होते, आमचा शिवाजी आपल्या घरातून 8 दिवसांपूर्वी निघून गेला. कुणाला पत्ता नाही. आम्हाला चुकल्यासारखे वाटते आहे. हे वाचून मला भडभडून आले. बिचारे पोर या जेलमधून सुटले खरे, पण कुठे गेले असेल, का गेले असेल? आता ते पोटासाठी काय करत असेल? जे त्याला हवे होते त्यातले काही मी त्याला का दिले नाही? जी शक्य होती ती गोष्टही मी त्याच्यासाठी केली नाही, हे मला फार लागले. हा एक शिवाजी मला माहीत असलेला, मुळातील कोमल वृत्ती करपून जाऊन त्यातून भयावह वृत्ती निर्माण झालेला असा फिनिक्स, पण समाजाचा एक लहान घटकच. कोणत्याही साधनाने पैसे मिळवणे आणि ते मन मानेल तसे उधळणे याला बऱ्या वाईटाच्या विचाराचा स्पर्शच वर्ज्य. याने मनोभावाने जपली ती एक तीव्र तुच्छता, घराविषयी समाजाविषयी एक असमाधानाने अविचाराने द्वेषाने धुमसत राहिलेले भंगार, हे इतरांशी नेहमीच द्वंद्वयुद्धाच्या भूमिकेत ठाकलेले असते. कोणत्याही दिवसाचे आणि कोणतेही वर्तमानपत्र आपण उघडले तर त्यांच्या पानांवर या घुमसणाऱ्या भंगारातून येणारे दुराचे लोट पसरलेले.
लोट पसरलेले असतात. हे लोट बघूनच ते सुप्त मनावर येते. यत्र यत्र धूम तत्र तत्र वह्नी, म्हणजे हा धूर अवकाशात विरून जाणारा नाही. याने पोटाशी अंगार लपवलेला आहे. हा अंगार कसला आणि कशासाठी? हा अंगार एक प्रकारचा सूड आहे. ही सूड घेण्याची वृत्ती आहे. सोने अंगारात घालून शुद्ध करून घेतात. तो हा अंगार नव्हे. हा अंगार समाजाच्या शुद्धीकरणासाठी नाही. जी आजवर शिरोधार्य मानली गेली आणि जी समाजधारणेला कारण झाली, ती शाश्वत मूल्ये भस्मसात करण्यासाठी हा अंगार टपून आहे. असा अंगार पोटी धरणारा हा एकच शिवाजी मी पाहिला. पण असे असंख्य शिवाजी असंख्य कारणांनी निर्माण होतात. त्यांच्या एकूण धुमसण्याने आकाश झाकोळून जाते. त्या धुराने डोळे चुरचुरतात, लाल होतात आणि त्या सुप्त अंगाराच्या कल्पनेनेच अंगावर भीतीचा काटा उभा राहतो. हे सगळं जाणवते. पण पुढे पुढे काय याचा शोध आजवर घेतला गेला आहे आणि पुढेही घेतला जाईलच. त्या धुराचे आणि त्या अंगाराचे अभ्यास होतील, निष्कर्ष काढले जातील, मुलाखती घेतल्या जातील, निरनिराळे इझम्स त्याभोवती फेर धरून राहतील. पण इथेच सर्व संपेल. माझा तो 14 वर्षाचा तरतरीत हौशी, छान स्वप्ने बघणारा आणि मला सगळे मोकळेपणाने सांगणारा छोटा माळी शिवाजी मला परत मिळेल का? मी त्याची शेवटपर्यंत वाट बघणार आहे. पण तो मिळणार नाही हेही मला माहीत आहे. अंगार तुच्छतेचा हा इंदिरा संत यांचा ललित लेख येथे समाप्त.